जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्ट 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहे। मुंबई भेटीत बोल्ट एक प्रदर्शनीय फुटबॉलचा सामना खेळणार आहे। तसंच या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात दिग्गज फुटबॉलपटू, बॉलिवूड कलाकार तसंच नामांकित व्यक्ती सहभागी होणार आहेत। अरुण डोंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय। डोंगरे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला 100 हत्तींचं बळ आलं असं विधान हसन मुश्रीफ यांनी केले। जिथं आमचं जमणार नाही तिथं मित्रपक्षांवर टीका न करता आम्ही लढू आणि निवडणुकीत युतीचा झेंडा फडकवू असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केला। मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यमापक यंत्रावर नोंद झालेल्या आकडेवारीनुसार यंदा मुंबईत 100% अधिक पाऊस पडलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं 99% भरली आहेत, त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता दूर झाली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली। परिणामी बाजारातील भाज्यांची आवक घटली असून घाऊकसह किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढलेत। किरकोळ बाजारात भेंडी, फरसबी, गवार, घेवडा, शिमला मिरची, तोंडली, वांगी या भाज्यांनी 100 पार केली आहे। म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे। म्हाडा प्राधिकरणाच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। मुंबईच्या प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना वाढीव सुविधा देण्याकरिता मुंबई महापालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतलाय। यातील पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 78 कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया समूहानं व्यावसायिक उड्डाणं सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे। तसंच या विमानतळाच्या कार्यासाठी पहिल्या टप्प्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईत नवरात्रोत्सवामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। सानपाडा इथं साई भक्त महिला मंडळ यांच्यातर्फे देवीची स्थापना करण्यात आली आहे। त्यांनी इको फ्रेंडली देखावा सादर करत जेजुरी गडाची प्रतिकृती साकारली आहे। वाशीत खासगी स्कूल व्हॅनवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। यात 2 विद्यार्थी जखमी झालेत। वाशी पोलिसांनी अपघात प्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला। भारतात वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी सुधारणांची सुरुवात झाली। यामुळे कौटुंबिक, किराणा आणि दैनंदिन खर्चात 13% बचत होणार आहे। त्याचबरोबर छोट्या मोटारीची खरेदी करताना सुमारे 70,000 रुपयांची बचत होणार आहे असा दावा केंद्र सरकारनं केला। उल्हासनगर रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ऐन गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर तसंच स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ कुत्रे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत, त्यामुळे प्रशासनानं तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते। कर्जत तालुक्यातील रिव्हर वाईल्ड सेंच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट इथून चोरीला गेलेले विदेशी पक्षी कर्जत पोलिसांनी हस्तगत केले। चेन्नई, तामिळनाडूत कर्जत पोलिसांची मोठी कामगिरी करत 2 आरोपींना त्यांनी जेरबंद केला। आरोपींकडून 12 मौल्यवान विदेशी पक्षी आणि उपकरणं असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीनं धाराशिवमधील नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला। 2000हून अधिक नागरिकांसाठी ठाण्यातून जीवनावश्यक वस्तू रवाना झाल्यात। पेन्सिल, वही, कपडे, धान्य, भांडी, घरगुती सामान धाराशिवला रवाना करण्यात आलं। ओला उबर चालक आजपासून परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारणार आहे। अधिकचं भाडं घेतल्या चालकांवर नव्हे तर कंपन्यांवर कारवाई होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं बघून ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या गाड्यांना भाडे निश्चिती करण्यात येणार आहे अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली। जीएसटी दरामधील कपात लागू झाल्यानंतर देशभरातील वाहन शोरूम्समध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून आली आहे। कारच्या किमती कमी झाल्यानं ग्राहकांचा उत्साह वाढलाय, तर आता नवरात्रोत्सवानिमित्त वाहन विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। नेरूळ उरण मार्गावरील लोकलमधील गर्दी कमी होणार आहे। या मार्गावर लवकरच 1.5 पट फेऱ्या वाढवण्यात येणार आहे। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील 23,000 प्रमुख पाणथळ जागांपैकी केवळ 18 जागांनाच अधिकृत आरोग्य किंवा हेल्थ कार्ड मिळाले। या पाणथळ जागा नैसर्गिक पूर, बफर, भूजल पुनर्भरण, कार्बन सिंक आणि जैवविविधतेचा ठेवा असल्यामुळे त्यांचं संरक्षण अतिशय आवश्यक असतं। मात्र निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र मागे पडलाय, तर मध्य प्रदेश 94 जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे। नालासोपारात महावितरणाच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झालाय। भर पावसात झालेल्या या दुर्घटनेत 4 वर्षीय चिमुरडीसह एक व्यक्ती गंभीररित्या होरपळलाय। त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। नालासोपाराच्या प्रगतीनगरमधील जगन्नाथ अपार्टमेंटवर तुळीज पोलिसांच्या क्राईम ब्रांचची टीम मोठी त्याने कारवाई केली। यामध्ये पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटक करत तब्बल 1 किलो 40 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल 2 कोटी 8 लाखांची। तसंच कारवाईत रोकड, पॉलिथिन पिशव्या आणि वजन काटा मिळून 2 कोटी 8 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे।